वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। उपचार सुरू असल्याने आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानिया आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा। मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात, मात्र हे सर्व बकवास आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या साप्ताहिक मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन सोहळा। रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिलच्या कामगारांचं 7 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन। आजपासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय। वेतनासंदर्भात तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। ऐन सणासुदीत साखर महागली। साखरेच्या दरात किलोमागे 5 ते 6 रुपयांची वाढ। केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढीची झळ। राष्ट्रकुल 2030 स्पर्धेसाठी अहमदाबादची निवड। आयओएच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब होणार।